नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सिंधू म्हणत असते, शकुंतलाजी, पण मी गुन्हा तरी काय केलाय ते मला सांगाल का? तेव्हा शकुंतला म्हणते, डॉक्टरीनबाई, तुमच्या लक्षात नाही आहे का, तुम्ही अन्वी आणि आयुषला दोघांना किडनॅप केलेलं आहे. तेव्हा सिंधू म्हणते, शकुंतलाजी, कुणीही कुणाला किडनॅप केलेलं नाही आहे, तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा सिंधू म्हणते, अन्वी, आयुष, तुम्ही दोघंजणं आतमध्ये या बरं. तेव्हा आता सिंधूने आवाज दिल्यानंतर अन्वी, आयुष आता दोघंजणं रत्न पारखींच्या घरामध्ये येतात. तेव्हा इथे दोघंजण एकमेकांकडे बघत असतात, कारण सिंधूने त्या दोघांना आता सोडून आणलेलं असतं. तेव्हा त्या दोघांना समोर बघून शकुंतलाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, हे दोघंजण कुठे होते, कुठे होतात तुम्ही दोघंजणं? तेव्हा सिंधू म्हणत असते, शकुंतलाजी, तुम्ही सांगताय की मी सांगू? तेव्हा शकुंतला म्हणते, मला का विचारतेस तू? मी त्या दोघांना किडनॅप केलं नव्हतं, तू केलं होतंस ना, मग जे काही सांगायचं आहे ते तूच सांगायचं आहे. तेव्हा सिंधू म्हणते, खरंच म्हणजे मी किडनॅप केलं होतं का त्यांना? मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, शकुंतलाजीनेच या दोघांना किडनॅप केलं होतं. तेव्हा राजश्री काकू म्हणतात, शकुंतलाजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सिंधू आणि राघव कधीच चुकीचे वागणार नाही, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, काय गं, तुझे डावपेच अजून संपले नाही का? म्हणजे माझ्या नातीला आणि तुझ्या मुलाला तू स्वतःहून किडनॅप केलं होतंस आणि सगळा आळ या सिंधूवरती आणला होतास का? तेव्हा रुक्मिणी म्हणते, हे तू अजिबात चांगलं केलेलं नाही आहेस. तेव्हा शकुंतला म्हणते, हो, मीच त्या दोघांना किडनॅप केलं होतं. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, अहो, पण तुम्ही असं का केलं? का त्या दोघांना किडनॅप करून ठेवलं होतं? आयुष तुमचा मुलगा आहे. तेव्हा इकडे शकुंतला म्हणत असते की ह्या डॉक्टरीनबाईने माझ्या मनाविरुद्ध ह्या दोघांचं लग्न लावून दिलं, मला ते अजिबात आवडलं नाही. तिच्याकडून बदला घेण्यासाठी मी या दोघांना किडनॅप केलं आणि सगळा आळ तुझ्यावरती आणला. तेव्हा सिंधू म्हणत असते, पण तुम्ही का असं केलं? आणि तुम्हाला काय करायचं होतं? अन्वी आणि आयुषला वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतात. त्या दोघांचं मी लग्न लावून दिलं, कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. आणि तुम्ही काय करत होतात? तुम्ही आयुषला अमेरिकेला पाठवून अन्वीला इथे एकटीला ठेवणार होतात. त्या दोघांची ताटातूट करणार होतात ना तुम्ही? तेव्हा शकुंतला म्हणते, तुझ्याकडे पुरावा काय आहे? तेव्हा सिंधू आपला पदर डोक्यावरती घेते आणि ती कामवाली बाईच्या आवाजामध्ये बोलते. तेव्हा इथे शकुंतलाला कळतं की ही माझ्या इथे काम करायला राहिली होती, म्हणजे कामवाली बाई बनून ही माझ्या घरामध्ये सगळे पुरावे गोळा करण्यासाठी थांबली होती, हे आता शकुंतलाच्या लक्षात येतं. तेव्हा इथे मधू म्हणालेली असते की शकुंतलाजी, तुम्ही जरा लॉकअपमध्ये जाऊन बघा तिथे सिंधू आहे की नाही ते, नाहीतर ती तिथून बाहेरसुद्धा पडली असेल. तेव्हा शकुंतला म्हणत असते, म्हणजे तू माझ्या घरामध्ये राहून माझ्यावरती पारद ठेवत होतीस, हे सगळं करायला तुला लाज नाही वाटली का? तेव्हा इथे आता शकुंतला शेराला फोन करत असते. तेव्हा सिंधू म्हणत असते की शेरा दादाला फोन करताय का? आता ते फोन उचलणार नाही, कारण जिथे तुम्ही अन्वी आयुषला किडनॅप करून ठेवलं होतं ना, तिथे त्यांनासुद्धा बेशुद्ध करून आली आहे मी. तेव्हा इथे सिंधू घडलेला प्रकार आता सगळ्यांना सांगत असते. ती म्हणते की शेरादादा, आम्हाला जाऊ द्या. तेव्हा शेरा म्हणतो की सिंधू, मला वाटलंच होतं तू सिंधू आहेस. तू जेव्हापासून इथे आली आहेस ना, तुझ्यावरती पारद ठेवून आहे मी. आता तू माझ्या तावडीतून सुटू नाही शकणार. तू शांत नाही तर तू सिंधू आहेस, हे मला माहिती होतं. तेव्हा इथे आता तो सिंधूचा गळा पकडतो. तेव्हा इथे अन्वी आयुष शेराला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो कुणालाही ऐकत नाही. त्या दोघांनाही धक्का देतो आणि खाली पडतो. तेव्हा इथे आयुष म्हणत असतो की शेरा, असं करू नकोस, हे चुकीचं आहे, सोड त्यांना, सिंधू मॅमला सोड. तरीसुद्धा शेरा काही ऐकत नसतो. तेव्हा तिथे सिलेंडर ठेवलेला असतो, तो सिंधू आपल्या हातामध्ये घेते आणि त्यातला कार्बन डायऑक्साईड ती आता शेराच्या चेहऱ्यावरती मारत असते. तरीसुद्धा इथे शेरा स्वतःला आता अजिबात प्रोटेक्ट करत नाही. तो सगळा कार्बन डायऑक्साईड स्वतःच्या चेहऱ्यावरती घेतो. तेव्हा इथे शेराला अजूनच राग येतो. तो आता सिंधूचा गळा पकडतो आणि तिला आता मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे अन्वी येते शेराला थांबवण्यासाठी, पण शेरा तिचंसुद्धा काही ऐकत नाही, तिलासुद्धा धक्का देतो. तेव्हा इथे शेरा आता सिंधूचा गळा पकडतो आणि तिला आता बेशुद्ध होईपर्यंत तिचा गळा दाबून ठेवतो. त्यानंतर तो आता अन्वीकडे जातच असतो. तेव्हा इथे आयुष म्हणतो की शेरा, हे बघ, अन्वीला काही करू नकोस. तेव्हा इथे शेराच्या डोक्यामध्ये आता तो सिलेंडर जोरदार घालते आणि आता शेराला इथे बेशुद्ध करते. तेव्हा इथे शेराच्या डोक्यामध्ये आता जबरदस्त असा मार लागलेला असतो, त्यामुळे तो सुद्धा जमिनीवरती कोसळतो. तेव्हा इथे सिंधू आता अन्वी आयुषला म्हणत असते की चला, दोघेही आता लवकरात लवकर इथून बाहेर पडा. तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते, हे सगळं मी केलं माझ्या मुलाच्या भल्यासाठी केलं.
तेव्हा आयुष म्हणतो की माझं भलं याच्यामध्ये आहे का, की माझं भलं अन्वीबरोबर राहण्यात आहे. तुम्ही आम्हा दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतात. आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, पण हे दोघींनीही तुम्ही समजून घेतलं नाही. हे फक्त सिंधू मॅमने समजून घेतलं आणि आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं. तरीसुद्धा तुम्ही आमच्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतात. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की सिंधू, मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय. तेव्हा आयुष म्हणत असतो की आईसाहेब, हे तुम्ही अजिबात चांगलं केलेलं नाही आहे. कळलं ना तुम्हाला? आम्हालाही आवडलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्याच मुलाला आणि सुनेला किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा इथे आयुष म्हणत असतो की मी अन्वीपासून अजिबात वेगळं राहणार नाही आहे आणि तसंही मी अन्वीला सोडून अमेरिकेला वगैरे अजिबातच जाणार नाही आहे. तेव्हा इथे अन्वी म्हणत असते की आयुष, आपण दोघंजणं कुठेच जायचं नाही आहे आणि आता आपल्या दोघांना कुणीही वेगळं करण्याचा प्रयत्न करू दे, आपण वेगळंसुद्धा व्हायचं नाही. तेव्हा सिंधू म्हणत असते, मला माफ करा, मी तुमच्या दोघींच्या मनाविरुद्ध त्या दोघांचं लग्न लावून दिलं आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तेव्हा इथे आयुष म्हणत असतो की आईसाहेब, हे सगळं तुम्ही करायला हवं होतं, पण तुम्ही काय केलं? उलट तुम्हीच आम्हाला किडनॅप करून ठेवलं आणि त्याचा सगळा आळ तुम्ही सिंधू मॅमवरती आणला. हे करायची खरंच काही गरज नव्हती. तेव्हा हे रत्नाकर काका म्हणत असतात की शकुंतलाजी, आता तुम्ही हा सगळा राग रुसवा सोडवा आणि त्या 2 मुलांना तुम्ही आता आशीर्वाद द्या. तेव्हा राघव म्हणत असतो, मलासुद्धा हेच म्हणायचं आहे. हे बघा शकुंतलाजी, ते दोघंजण एकत्र आहेत ना, त्यांना एकत्रच राहू द्या. त्यांना वेगळं करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. काकू, मी तुलासुद्धा हेच सांगेन की तू त्या दोघांना आता आशीर्वाद दे. तेव्हा इकडे शकुंतला म्हणत असते की माझ्याने ते होणार नाही आहे. तेव्हा इथे राजश्री काकू म्हणत असतात, वहिनी तुम्ही तरी त्या दोघांना आशीर्वाद द्या. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते, म्हणजे शकुंतला, तू अन्वीला किडनॅप केलंस आणि मग आयुषला इथून पाठवून देणार होतीस अमेरिकेला, म्हणजे माझ्या राखीची जी अवस्था झाली ती अवस्था तुला माझ्या अन्वीची करायची होती का? तेव्हा सिंधू म्हणत असते, काकू, आता तरी तुमच्या सगळं काही लक्षात येतंय ना? अहो, तुमचं सुख कशात आहे? अन्वीला सुखात बघणं याच्यातच तुमचं सुख आहे ना. मग आता आयुषबरोबर अन्वी आपली सुखी आहे, त्यांना आशीर्वाद द्या बरं तुम्ही. तेव्हा इथे आयुष आणि अन्वी दोघंजण रुक्मिणीचा आशीर्वाद घेतात आणि रुक्मिणी आशीर्वादसुद्धा देते, पण इथे शकुंतला त्या दोघांना आशीर्वाद देत नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणत असते की राघव, माझी कंप्लेंट नोंदवून घे. या शकुंतलाने माझ्या नातीला आणि नात जावयाला किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा इथे आयुषसुद्धा म्हणत असतो की राघव सर, तुम्ही माझ्या आईसाहेबांना अरेस्ट करा, मी त्यांच्या विरोधामध्ये साक्ष देईन. तेव्हा अन्वी म्हणत असते, आयुष काय करतोयस तू? हे बघ, त्या तुझ्या आईसाहेब आहेत आणि त्या आता जरी चुकल्या असल्या ना, तरीसुद्धा सगळ्यात आधी आपण चुकलो आहोत. तेव्हा आयुष म्हणत असतो, अन्वी तू विसरलीस का त्यांनी तुला किती त्रास दिलाय ते? तेव्हा अन्वी म्हणत असते, अरे पण आधी आपली चुकी होती ना, आणि हे बघा, मी तुम्हाला आहे ना हात जोडून विनंती करते की तुम्ही आता आम्हाला वेगळं करू नका आणि आम्हाला माफसुद्धा करा, असं ती शकुंतलाला म्हणते. तेव्हा शकुंतला म्हणते, अजिबात नाही, आम्हाला हे अजिबातच मान्य नाही आहे. तेव्हा इथे आयुष म्हणत असतो, अन्वी त्यांच्यासमोर हात जोडायची तुला काही एक गरज नाही आहे. तेव्हा शकुंतला म्हणत असते, आयुषराव, आता तुम्ही आमच्याबरोबर एवढं उद्धटपणे बोलणार का? तेव्हा आयुष म्हणत असतो, कारण तुम्ही आमच्याबरोबर वागल्यातच तशा. स्वतःच्या मुलाला आणि सुनेला तुम्ही किडनॅप करून ठेवलं होतं, याला काय म्हणतात? आणि हे बघा आईसाहेब, जोपर्यंत तुम्ही अन्वी आणि मला एक्सेप्ट करत नाही, अन्वीला माझी बायको म्हणून मान्य करत नाही, स्वीकारत नाही, तोपर्यंत तुमचा आणि माझा काहीही संबंध उरणार नाही आहे. तेव्हा रत्नाकर काका म्हणत असतात, हे सगळं करायची काही गरज आहे का शकुंतलाजी? तेव्हा इकडे आता आयुष म्हणत असतो की मग आईसाहेब, मी तुमचा मुलगा आहे हे सुद्धा तुम्ही आता विसरून जा, असं आता आयुष म्हणत असतो, ते सुद्धा ठामपणे. तेव्हा शकुंतलाला खूपच जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. मधू म्हणत असते की शकुंतलाजी, सिंधू तुमची आणि माझी दोघींची दुश्मन आहे, आपण तिला आता घरातून बाहेर काढण्यासाठी काय करूया ते सांगा. तेव्हा शकुंतला आता एक प्लॅन तिला समजावून सांगते. तेव्हा मधू म्हणत असते की सिंधू, आता तुला या घरातून बाहेर काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इथे सिंधू आता रूममध्ये नसताना तिथे मधू आलेली असते. तेव्हा इथे ऋषभ आणि राघव दोघंजणं बोलत बोलत त्या रूममध्ये येतात. तेव्हा ते बघतात इथे मधू आपल्या पायांवरती उभी राहिलेली असते. तेव्हा इथे राघव तिच्याकडे बघतो आणि त्याला आता खूपच जास्त राग येतो.